नमस्कार मित्रांनो, आय मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण मॅथ सिरीजचा फर्स्ट चॅप्टर बघणार आहोत, जो आपण डिसाईड केला होता की आपण शेकडेवारीपासून म्हणजे ज्याला आपण पर्सेंटेज म्हणतो. ओके, तर पर्सेंटेज पासून आपण स्टार्ट करणार आहोत. बघा, बेसिकली आपण काय काय बघणार आहोत त्याचा टप्पा जाणून घ्या. की पर्सेंटेजमध्ये आपण सर्वात पहिले याची कन्सेप्ट आपण क्लिअर करून घेऊ की पर्सेंटेज असतं काय आणि पर्सेंटेज सिंपलपणे काढण्याची ट्रिक काय असते. ओके, त्याच्यानंतर आपण जे काही याच्यावरचे एक्झाम्पल्स आहे एक्झाम्पल सॉल्व्ह करू, मॅक्सिमम एक्झाम्पल सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू आणि त्यानंतर आपण घेणार आहोत की RRB एक्झाम असू द्या किंवा बाकीच्या कोणत्या स्टेट लेवलच्या एक्झाम असू द्या, त्याच्यामध्ये जे काही क्वेश्चन आपल्याला याच्या आधी विचारले गेले पर्सेंटेज या टॉपिक वरती. ओके, म्हणजे कमी म्हणजे इझी टू तुम्ही टफ लेवल म्हणू शकतात की त्यापर्यंतचे क्वेश्चन आपण सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू. चला आता स्टार्ट करूया. बघा, सर्वात पहिले पर्सेंटेज म्हणजे काय आणि याचा वापर कुठं होतो तर ते आपण बघून घेऊ, जेणेकरून आपली कन्सेप्ट म्हणजे पर्सेंटेज म्हणजे काय हे तुमच्या डोक्यात आपल्या डोक्यात गेल्यानंतर तर आपल्याला सर्वात पहिले म्हणजे तुम्ही हे जे क्वेश्चन असतात ते इझिली सॉल्व्ह करू शकतात किंवा एखादा प्रश्न वाचला तरी तुम्ही इझिली विदाऊट पेन पेपर यूज करून तुम्ही पर्सेंटेजचा क्वेश्चनचा आन्सर करू शकतात. तर त्यासाठी आपण बघूया की पर्सेंटेज ही कन्सेप्ट नेमकी आहे काय आणि कुठेही वापरतात. बघा, एक एक्झाम्पल घेऊया आपण. समजा ए नावाचा हा एक माणूस आहे. ओके, तर हा काय करतो, हा कमवतो दररोज 200 रुपये कमवतो. लक्षात ठेवा, काय करतो हा, कमवितो किती, 200 रुपये कमवितो. आणि तो काय करतो की याच्यातले 60 रुपये हा खर्च करतोय. राईट. सेकंड आहे, बी नावाचा एक माणूस आहे. तो काय करतो, तो 600 रुपये कमवतो. ओके, 600 रुपये कमवतो आणि त्याच्यामधले तो काय करतोय आता की 120 रुपये हा खर्च करतोय. बरोबर. तर याच्यामध्ये समजा आपण बघितलं, आता याच्यामध्ये तुम्हाला काय विचारलं की ए आणि बी ह्या दोघांपैकी असा कोणता माणूस आहे की तो सर्वात जास्त खर्च करतोय किंवा आपण ज्याला आपण म्हणतो की जो पैसे कमी सेव्ह करतोय. ओके, तर तुम्ही याच्यामध्ये बघाल तर वरवर बघून आपण काय म्हणणार की 600 हा 600 पैकी 120 रुपये खर्च करतोय आणि हा 200 पैकी 60 रुपये खर्च करतोय. ओके, जर तुम्ही वरवर बघायला गेले तर तुम्हाला याचा अर्थ कळणार नाही की दोघांपैकी कोण खर्च जास्त करतंय कोण कमी करतंय. ओके, तर याच्यासाठीच असतं की पर्सेंटेज ही स्केल असते किंवा शेकडेवारी आपण ज्याला म्हणतो. बरोबर. तर याच्यामध्ये आपण काय करतो बघा, बेसिकली की 200 रुपये कमवितो आणि 60 रुपये खर्च करतो. तर आपण असं कन्सिडर करतो बघा, 200 रुपये वाला ए हा माणूस आहे. हा, आणि हा खर्च करतोय किती, हा खर्च करतोय 60 रुपये. तर आपण काय करणार की 200 ला कन्सिडर करणार 100. ओके, 100 म्हणजे हा कमवतो 100 रुपये. तर हा खर्च किती करतो, 100 पैकी किती खर्च करतो. बघा, सिंपल मध्ये तुम्हाला सांगतो याच्यामध्ये काय करायचं की 200 ला आपण 100 कन्सिडर केलं म्हणजे याला भागिले 2 केलंय आपण. करेक्ट. सेम. तर 60 ला आपण काय करणार, 60 ला पण भागिले 2 करायचं म्हणजे तुम्हाला आन्सर भेटणार. तर इथं काय होणार की 60 ला भागिले 2 गेलं तर 30, म्हणजे तुम्हाला काय कळालं, हा 100 पैकी 30 रुपये खर्च करतोय. बरोबर. 200 पैकी 60 सिंपल आहे आपलं. बघा, 200 पैकी 60 रुपये खर्च करतो तर 100 पैकी 30 रुपये खर्च करणार. राईट, हे तुम्ही लॉजिकली पण सांगू शकतात. दुसरा जो माणूस आहे ज्याला आपण बी म्हणतोय, हा बी काय करतोय, तर बघा बी करतोय की 600 रुपये कमवतोय. हा 600 रुपये कमवितोय आणि हा करतोय 120 रुपये खर्च करतोय. तर आता इथं काय कळलं आपल्याला की हा 600 रुपये कमवितोय. बरोबर. तर आपल्याला काय करायचंय की 100 पैकी किती खर्च करतो, ज्याला आपण शेकडेवारी, शेकड्याचा अर्थ काय होतो 100, की 100 पैकी किती गेले. त्यांनी कितीही काही करू द्या, आपण काय करतो की 100 रुपयापैकी त्यांनी किती खर्च केले. तर 600 ला मी लिहितो 100. आता 600 ला 100 लिहिताना काय केलं, याला भागिले 6 केलंय. बरोबर. 600 भागिले 6 केलं तर आपलं 100 येतं. सेम आपण काय करणार की या संख्येलाही भागिले 6 करणार, दोन्हीकडे सेम संख्येने आपण डिवाइड करणार, जेणेकरून आपला आन्सर किंवा ज्याचं गुणोत्तर आपण जे म्हणतो ते सेम असणार आहे. ओके, आणि 120 ला पण आपण 6 ने भागितलं, तर 120 ला 6 ने भागितलं तर किती होतं, हे होतात 20 येतात. बरोबर. तर आपल्याला इथं काय कळतंय की हा 100 पैकी 20 रुपये खर्च करतोय आणि हा 100 पैकी 30 रुपये खर्च करतोय. तर दोघांपैकी सर्वात जास्त खर्च करणारा माणूस कोण आहे, तर ए. बरोबर. वरवर बघितलं असतं तुम्ही काय कन्सिडर केलं असतं, बघा एखाद्याने तुम्हाला विचारलं की ए माणूस 60 रुपये खर्च करतो आणि बी माणूस हा 120 रुपये, परंतु किती पैकी हा खर्च करतो ते खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, तेव्हाच तुम्ही त्याला एका स्केलवरती म्हणजे 100च्या स्केलवरती तुम्ही बघितलं की हा 100 पैकी 30 रुपये खर्च करतो आणि हा 100 पैकी 20 रुपये खर्च करतो.
तर याच्यामुळे काय झालं, की आपल्याला काय इझिली काय कळतंय तुम्हाला इथं, की 100 पैकी जो खर्च करणारा आहे, तो ए हा माणूस हा 30% म्हणजे ₹30 खर्च करतोय आणि बी हा माणूस ₹20 खर्च करतोय. तर याचा अर्थ ए हा माणूस हा काय करतोय, की कमवितो कमी परंतु खर्च जास्त करतोय, राइट? तर इथं तुम्हाला ह्या गोष्टीवरून हे सिद्ध होतंय. तर लक्षात ठेवा, की पर्सेंटेज हे असतं ते याच्यासाठीच असतं, की तुम्ही एखादा रेट ज्याला इंग्लिशमध्ये आपण रेट म्हणतो, की रेट कन्सिडर करण्यासाठी किंवा रेट ठरवण्यासाठी आपण त्याचा वापर करतो, की कोण कितीपैकी किती खर्च करतंय. ओके. आणि कितीपैकी खर्च करतोय हे सांगण्यासाठी आपण पर्सेंटेज किंवा शेकडेवारी म्हणतो. मग त्याला आपण पुढे पर्सेंटेजचं साइन लावतो. ओके. समजा एखाद्याने तुम्हाला सांगितलं बघा, जेव्हा पण आपण तुम्ही बघा काही खरेदी करण्यासाठी जात असाल, आता मी हे क्लिअर करतोय. ओके. खरेदी करण्यासाठी गेलो तर तुम्ही बघत असाल की मॉलमध्ये लिहिलं असतं की एखाद्या गोष्टीवरती 40% ऑफ लिहिलेलं असते. बरोबर? किंवा तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करत असाल तर त्याच्यामध्ये येतं की 50% ऑफ. म्हणजे 50% सूट आहे किंवा 40% सूट आहे किंवा 10% सूट आहे. तर याचा अर्थ काय होतो, की जी किंमत आहे तिथं समजा तिथं तुम्हाला ₹500 लिहिली असेल. ओके. त्याच्यावरती 50% ऑफ सांगितलं तर तुम्ही काय करणार, की 50 गुणिले बघा आपण कसला अभ्यास करतोय? आपण अभ्यास करतोय तो ॲप्टिट्यूड किंवा आपण ज्याला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम म्हणतो, राइट? तर तुम्ही असं करत बसलाय की 50 गुणिले 50 भागिले 100 ओके. आणि याचं शून्य गेला, शून्य गेला, शून्य गेला, शून्य गेला. ह्या पद्धतीने तुम्ही समजा याचा ॲन्सर काढलं, तर ही मांडणी करण्यासाठी आणि हे ॲन्सर काढण्यासाठी तुमचा खूप वेळ जाणार. आणि ह्याच वेळामुळे काय होतं, की आपला नंबर किंवा आपला जो पास होण्याचा जो रेट असतो, तो खूप कमी जातो. ओके. तर एक्झाम मध्ये काय इम्पॉर्टंट असतं लक्षात ठेवा. मॅथ हा सेक्शन असा आहे की याच्यामध्ये तुम्हाला स्पीड स्पीड हा खूप इम्पॉर्टंट असतो. स्पीड असेल तर तुम्ही मॅक्सिमम क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतात. आणि स्पीड प्लस ॲक्युरेसी. ओके. एक लक्षात ठेवा, याच्यामध्ये स्पीड तर पाहिजेच पण याच्यासोबत काय पाहिजे, की ॲक्युरेसी पाहिजे. ॲक्युरेसी म्हणजे काय, की आपण जे सॉल्व्ह करतोय ते परफेक्ट पाहिजे. ओके. किंवा ते बरोबर आन्सर पाहिजे. तर हे होणार कसं, की तुम्ही जेव्हा याची मॅक्सिमम प्रॅक्टिस कराल, तर मॅक्सिमम प्रॅक्टिस जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं जास्त तुमची ॲक्युरेसी वाढेल. ओके. म्हणजे जे उदाहरण चुकण्याची जी क्षमता आहे ती तुमची कमी होऊन जाणार आहे आणि बरोबर येण्याची क्षमता वाढेल. राइट. तर हे आपण कन्सिडर करू शकतो. ओके. तर आता बघा, नॉर्मल याच्यामध्ये तुम्ही हे समजा क्वेश्चन तुम्ही इझिली करत असाल, की 10% ऑफ म्हणजे एवढं-एवढं झालं, की ₹1000 वरती 10% ऑफ सांगितली म्हणजे किती झालं? तर ₹1000 वर 10% म्हणजे ₹100 सूट झाली. ओके. तर तुम्ही जेव्हा हा चॅप्टर पूर्ण चांगल्या पद्धतीने बघाल, बघा मी कोणताही फॉर्म्युला याच्यामध्ये सांगणार नाहीये. आपण सिंपल कॅल्क्युलेशन किंवा सिंपल अंडरस्टँडिंगने आपण कन्सिडर करणार आहोत किंवा सॉल्व्ह करणार आहोत, की क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे. ओके. आता बघा, याच्यामध्ये मी एक सांगतो तुम्हाला, की पर्सेंटेजचा अर्थ काय होतो नेमका? पर्सेंटेजचा अर्थ होतो कोणत्याही संख्येला जेव्हा तुम्ही 100 मध्ये डिवाइड करतात. काय करता तुम्ही? 100 मध्ये विभागतात. आपण ज्याला मराठीत म्हणतो विभागतात. ओके. तर तुम्ही जेव्हा एखाद्या संख्येला 100 मध्ये विभागतात, तेव्हा एक जो पार्ट असतो, एक पार्ट असतो त्याचा, तर त्याला आपण म्हणतो 1%. ओके. कारण की ते काय केलं तुम्ही बघा, इथे एक सिंपल एक्झाम्पल सांगतोय मी तुम्हाला. कन्सिडर करा ₹500 आहे आपल्याकडे. ओके. तर आपण काय केलं, की याला 100 पार्ट मध्ये डिवाइड केलं. 500 भागिले 100 केलं. ओके. तर हा शून्य गेला, शून्य गेला. म्हणजे एका पार्ट म्हणजे 5चा ठोकळा घेतला, 5चा ठोकळा घेतला, 5चा ठोकळा घेतला. ओके. असे तुम्ही 100 ठोकळे जमवले. म्हणजे काय केलं तुम्ही, 500ची नोट होती, 500ची नोटचे तुम्ही 100 ठोकळे जमवले. तर याचा अर्थ झाला, की तुमच्याकडं ₹500 आले. बरोबर? तर 500ला तुम्ही काय केलं, 100 मध्ये डिवाइड केलं. आता याच्यानंतर आपण काय करूया? बघा, तुम्हाला एक हा जो तुकडा आहे किंवा एक 5चा ठोकळा आहे, याला आपण म्हणणार 1. 1 किंवा याला पुढे लावायचं 1%. ओके. 2 तुकडे घेतले तुम्ही तर 2 ठोकळे घेतले तर 2%. बरोबर? 3 ठोकळे घेतले तर 3%. असे 100 ठोकळे घेतले तर 100%. बरोबर? तर आता बघा, की 500चं तुम्हाला 1% म्हणतोय मी. ओके. 500चं मी तुम्हाला सांगितलं एक ठोकळा घ्या, तर एक ठोकळ्याचे व्हॅल्यू किती होते? ही होते ₹5. बरोबर. याला आपण म्हणणार की 1%. बरोबर. ते 1% ची व्हॅल्यू काय झाली, की 100 पार्ट पैकी एक पार्ट तुम्ही जेव्हा उचलला त्याच्यातला, तर तो झाला 1% ची व्हॅल्यू. बघा आता 500 आपण 5, 5, 5, 5 करून 100 तुकडे केले आणि त्याच्यातला एक तुकडा उचललाय तुम्ही. एक तुकडा उचलला, तर तो जो एक तुकडा आहे त्याला आपण म्हणतो 1% आणि 1% ची व्हॅल्यू किती झाली? ही झाली ₹5. त्याच पद्धतीने बघा, मी तुम्हाला सांगितलं की 10% किती होतात 500चे?
तर तुम्ही काय करणार की 5 चे 10 ठोकळे उचलणार. ओके, 5चा एक ठोकळा, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा, नववा आणि 10वा. ओके, जेव्हा 10 ठोकळे उचलले तर तुम्हाला काय कळलं ही 10% आहे. तर 10%ची व्हॅल्यू किती झाली? 510 ठोकळे म्हणजे 50 रुपये. ओके, 50 रुपये. ही झाली बेसिक कन्सेप्ट. त्याच पद्धतीने तुम्ही समजा 50 ठोकळे उचलले तर ते झाले 50%, 60 ठोकळे उचलले तर ते झाले 60%. ओके, या पद्धतीने लक्षात ठेवा. याला आपण काय म्हणतो की कोणत्याही गोष्टीला जेव्हा तुम्ही 100 पार्टमध्ये विभागतात आणि त्याच्यातला एक पार्ट घेतात त्याला आपण म्हणतो 1%. त्याच्यातले 10 पार्ट घेतले तुम्ही म्हणणार 10%, त्याच्यातले 20 पार्ट घेतले तुम्ही त्याला म्हणणार 20%. ओके, त्याच्यातले 14 पार्ट घेतले त्याला आपण म्हणणार 14%. ह्या पद्धतीने आपली जी असते शेकडेवारी असते. बघा, एकदा तुमची ही कन्सेप्ट चांगल्या पद्धतीने कळाली ना तुम्हाला, तर तुम्ही बाकीचे एक्झाम्पल एकदम इझिली सॉल्व्ह करू शकता. ओके, तर ही कन्सेप्ट करण्यासाठी मोस्टली ट्राय करा. आणि समजा काही तुम्हाला याच्यातलं कळालं नाही किंवा एखादी गोष्ट कळाली नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये लगेच घेण्याचा प्रयत्न करू. ओके, आता बघा, हे झालं आपलं क्लिअर. आता नेक्स्ट, आता याच्यामध्ये काय होतं बघा, आता हे झालं आपण कन्सेप्ट कळून घेतली. तर आता मी तुम्हाला इथे आपली ज्या पद्धतीने आपण सॉल्व्ह करणार आहोत ती गोष्ट तुम्हाला सांगतोय. ओके, की 500 आपल्याला सांगितलं की 500 आहे आपल्याकडे, 500 ही संख्या आहे. तर बघा, 500 चे सर्वात पहिले लक्षात ठेवायचं 500 म्हणजे किती होतं? 100%. आपल्याला एखाद्या संख्येचे पर्सेंटेज काढायला सांगितले की 500 चे 10% म्हणजे किती? तर याचा अर्थ काय की 500 ला आपण कन्सिडर केलंय की ही 100% ची व्हॅल्यू आहे. ओके, तर 500 ला आपण ह्या पद्धतीने लिहिले 100. तर आपल्याला काय करायचं लक्षात ठेवा की 500 चा एक शून्य कॅन्सल केला तर 100 वरचाही एक शून्य कॅन्सल करायचा. हे झालं आपलं, किती झालं बघा, हा झाला 10% आणि इथे झाले 50. तर याचा अर्थ काय झाला की 500 चे 10% हे होतात 50. ओके, परत खाली यायचं. 500 इथं लिहितोय मी, याचे 2 शून्य कट केले, 100 वरचे हे 2 शून्य कट करायचे. ओके, तर हे किती झालं आपलं 1%. बरोबर, 1% सोबत आहे आणि 1% म्हणजे हे झाले 5, जे काही आपण कन्सेप्ट मध्ये बघितलं. तर याचा अर्थ काय होतो, एक लक्षात ठेवा की तुम्ही एखादी संख्या लिहिली आहे 500. ओके, हे इक्विव्हॅलंट, याला इक्विव्हॅलंटचं साइन म्हणतो आपण, हे होतं 100%. तर याचे 10% किती होणार? सिंपल, याला तुम्ही 10 लिहिलं, 100 ला 10 लिहिलंय, बरोबर, एक शून्य कमी केला, 500 चा एक शून्य कमी करा, इथं होणार 50. ओके, तर ह्या पद्धतीने 10चा एक शून्य कमी केला, हे होतात 1%. हा झाला 50 वरचा एक शून्य करा 5. तर हे बघा आपल्याकडे काय काय आले बघा, टूल्स आपल्याकडे काय काय आले. याचा अर्थ काय होतो की 500 चे 1% म्हणजे हे होतात 5, 500 चे 10% हे होतात 50 आणि 500 चे 100% हे होतात 500. या तीन गोष्टी तुम्हाला कळाल्या तर तुम्ही कोणतेही एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतात. ओके, सर्व एक्झाम्पल तुम्ही तोंडी सॉल्व्ह करू शकतात, हे पण सांगतोय मी तुम्हाला. ओके, आता याचा वापर कसा बघा. सर्वात इम्पॉर्टंट की 500 चे 10% बघा. आता मी इथे लिहितो. ओके, हाच एक्झाम्पल आपण पुढे कंटिन्यू करू. आपल्याला काय कळलं की 500 चे 10% आपल्याला विचारलंय. 10% किती होतात? तर आपण काय केलं, इथं 500 लिहिलं. ओके, इक्विव्हॅलंट लिहिलं, 100 लिहिलं, 100%. पुढं काय केलं आपण, याचे 10 केलं, 10% केलं तर हा होणार 50 होणार. ओके, पुढं 1% याला केलं, हा होणार 5 होणार. तर याचा अर्थ काय होतं, 500 चे 10% आपल्याला विचारलं तर किती होतात? हे होतात 50. ओके, हे होतात 50. आता बघा, आपण बेसिक पद्धतीने शिकतोय त्याच्यामुळे याच्यामध्ये थोडा वेळ जाणार. पण एकदा की तुम्हाला याची प्रॅक्टिस झाली तर तुम्ही एकदम इझिली बघता बघता आन्सर काढू शकता त्याचा. ओके, नेक्स्ट आता बघा, आता याच्यामध्ये काय काय होतं. आता हे तर आपण लिहिले, 3 हत्यार आपले झाले तयार. ओके, जे तुम्ही एक्झाम मध्ये चांगल्या पद्धतीने वापरू शकतात. आता इथं काय होतं की 500 म्हणजे किती होतात? 100% होतात. बरोबर. आता तुम्हाला काय विचारलं मी की 500 चे 200% किती होतात? मग 200% केलं मी. ओके, 500 चे 200% बघा, हे या पद्धतीने करावं लागतं. तिरकस गुणाकार असतो याच्यामध्ये. 100 चे किती केले आपण? 200% म्हणजे 100 ला कितीने गुणलंय? 2 ने गुणलंय. बरोबर. तर 500 ला काय करावं लागेल आपल्याला? 2 ने गुणावं लागेल. एक लक्षात ठेवायचं, डाव्या बाजूला जी काही आपण प्रक्रिया केली ती पण उजव्या बाजूला करायची. म्हणजे काय केलं? 100 चे डबल झाले इथं. बरोबर, 100 चे डबल गुणिले 2 म्हणजे डबल होतात. तर 500 चे डबल होणार, हे होणार 1000. बरोबर. तर याचा अर्थ काय कळलं आपल्याला की 200% आपल्याला 500 चे 200% विचारले तर ते होतात 1000. बरोबर, 100 चे डबल केले. त्याच पद्धतीने आता बघा, इथे तुम्ही काय करू शकतात की 500 हा इक्विव्हॅलंट आहे 100%. बरोबर. बरोबर, तर 50% म्हणजे किती होतात?
तर 50% आपण केलं, 100चे 50 झाले. कसं काय 100चे 50 होणार सांगा? इथं होणार भागिले 2, बरोबर. 100 भागिले 2 हे होतात 50. तर इथेही काय करावं लागेल आपल्याला? भागिले 2. तुम्ही भागिले 2 केलं याला, तर काय होणार? 500 भागिले 2, तर हे होतात 250. ओके, हे होतात 250. तर याचा अर्थ काय झाला की 500चे 50% किती होतात? हे होतात 250. तर या पद्धतीने लक्षात ठेवा की सर्वात इम्पॉर्टंट जे आहे याच्यामधलं की कन्सेप्ट कळली पाहिजे आपल्याला. 500चे 100% कळालं, 200% म्हणजे त्याला डबल करायचंय, तर 500ला पण डबल करायचं, 100लाही डबल केलं, हे झालं 200. ओके, 500चे 50 500चे 50% म्हटला तर 100% म्हणजे किती? 500. 100चे 50% केले म्हणजे भागिले 2 केलं, इथं पण भागिले 2 करायचं. ओके, तर ह्या पद्धतीने आपण हे काढू शकतो. त्याच पद्धतीने बघा, आता आपण काय काय टूल लिहिले होते इथं की 500 म्हणजे हे होतात 100%, बरोबर. थोडासा गॅप देऊन लिहितो मी. त्याच्यानंतर काय होतं की 10% हे होतात किती? 50 होतात. आणि पुढे काय होतात की 1% हा होतो 5 रुपये, बरोबर. एक एक शून्य कमी, इथला पण एक एक शून्य कमी. आता बघा अजून एक बघूया आपण की 50%. आता याच्यामध्ये लिहितो मी 50%. ओके, 100चे अर्धे 50 होतात, बरोबर. भागिले 2 केलं आपण, तर इथेही भागिले 2 करावं लागेल. हा झाला 250, बरोबर. पुढं काय? 10%. 10%चे अर्धे किती होतात? 5% होतात. करेक्ट आहे. 10%चे अर्धे 5% म्हणजे याला भागिले 2 केलं, तर 50चे अर्धे किती होतात? हे होतात 25. तर आपल्याला काय भेटलं की 5%, 500चे 5% होतात 25. त्याच पद्धतीने की 1% आहे 5 रुपये, बरोबर. 1चा अर्धा किती होतो? अर्धा टक्का होतो, बरोबर. 0.5% लिहितो आपण त्याला. आणि 5चे अर्धे 2.5 रुपये, तर किती? 0.5% म्हणजे 2.5 रुपये. बघा या पद्धतीने तुम्ही कोणताही पर्सेंटेज इझिली काढू शकतात. इझिली म्हणजे एकदम इझिली काढू शकतो आपण. ओके, राईट. तर ह्या पद्धतीने बघा आपण काय केलं की सर्वच्या सर्व जे काही इम्पॉर्टंट गोष्टी होत्या त्या आता इथं बघितल्या. तर आता आपण काय करू की याच्यामधले काही 2-3 एक्झाम्पल्स आहे जे पहिले आपण 500चं सर्व काही टक्के काढूया आणि त्याच्यानंतर अजून एक एक्झाम्पल आहे तो आपण सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू. राईट. तर बघा, जायचं सर्वात पहिले लक्षात ठेवायचं, कधी प्रॅक्टिस करत असाल तर इझी टू मॉडरेट ह्या लेवलने चालत चला. जेणेकरून काय होतं, तुम्ही जेव्हा एक्झाम्पल सॉल्व्ह करतात आणि एक्झाम्पल तुमच्याकडून सॉल्व्ह होतात, तर तुम्हाला एक आपल्या डोक्यात लक्षात ठेवा, डोपामिन नावाची एक गोष्ट असते आणि डोपामिन हा केमिकल जेव्हा रिलीज होतो तेव्हा तुम्हाला त्या गोष्टीमध्ये खूप जास्त आनंद भेटतो किंवा इंटरेस्ट येतो. ओके, आणि हा डोपामिन रिलीज कधी होतो? जेव्हा तुम्ही पॉझिटिव्हली त्या गोष्टी करतात. ओके, समजा तुम्ही एखादा गणित सॉल्व्ह केलं आणि त्याचा आन्सर तुम्ही स्वतःहून सॉल्व्ह करून तुम्हाला आन्सर भेटलं तर तुम्ही खूप जास्त खुश होतात आणि तुम्ही नेक्स्ट एक्झाम्पल घेतात. तर याच्यासाठी लक्षात ठेवा काय करायचं की इझी इझी क्वेश्चन पहिले सॉल्व्ह करायचे आणि त्याच्यानंतर हार्डकडे जायचं, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस पण होते आणि तुम्ही मॅक्सिमम क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करता. ओके, आता बघा, आता आपण याच्यामध्ये काय करणार आहोत की 500 एक संख्या आहे. 500चे आपल्याला काय करायचंय? इथं मी लिहितो. आपल्याला सर्वात पहिले की याचे 10% काढायचे, त्याच्यानंतर 20% काढायचे, त्याच्यानंतर इथं काय करणार आपण? 15% काढणार आहोत. ओके, अजून 25% काढणार आहोत. ओके, आता 500चे सर्वात पहिले आपण काय करायचं? एक्झाम हे बघा, लक्षात ठेवा तुम्ही जेव्हा सॉल्व्ह करत असाल की 500 म्हणजे 100% हे लिहूनच घ्यायचं तुम्ही. ओके, एका ठिकाणी. त्याच्यानंतर आपण केलं याचं 10, हा होणार 50, बरोबर. एक शून्य, परत एक शून्य कमी, 1%, हा होणार किती? 5. हे 3 बाजूला लिहून टाकायचे आणि पुढचा एक्झाम्पल सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा. सर्वात पहिले आपल्याला विचारलं 10%. 500चे 10% किती होतात? की एक शून्य काढावं लागेल, बरोबर. 100चा एक वर शून्य गेला, 500चा पण एक शून्य गेला, तर हे होणार 50. तर 500चे 10% होतात 50 रुपये. परत आपल्याला 500चे 20%. 20%चा अर्थ काय होतं? 10% अधिक 10%, बरोबर. किंवा 2 गुणिले 10%, म्हणजे 20% म्हणजे किती? 10%, 10%. 10% किती आहे? 50 प्लस 50, राईट. हे मी कळण्यासाठी एकदम सर्व स्टेप्स लिहितोय. आपण याच्यापुढे या स्टेप्स निग्लेक्ट करणार आहोत. ओके, जस्ट समजण्यासाठी लक्षात ठेवा, 50 अधिक 50 हे होतात 100. तर याचा अर्थ काय झाला की 500चे 20% होतात 100 रुपये. ओके, पुढचा बघा 15%. तर 15% तुम्ही कसं करू शकतात? एक आहे आपलं 10%, आपल्याला माहिती आहे इथं, बरोबर. तर हे होतात 10% अधिक 5%. तर आपण काय करणार की 10% किती होतात? 50. आणि 5% काय आहे? 10%चे अर्धे, म्हणजे 50चे अर्धे किती होणार? 25, जसं आपण पहिले बघितलं तसं. हे कळालंय काय? 50 म्हणजे 10% आणि 5% म्हणजे 25. 50चे अर्धे, 10चे अर्धे 5 होतात, म्हणून हे किती होतात? हे होतात 75.
ओके, किती इझिली काढू शकतो बघा आपण. काहीच आपल्याला याच्यामध्ये डोकं लावायचं नाही, जस्ट आपल्याला ऑब्झर्व करायचं, आपण इझी वे काय फाइंड आउट करू शकतो. ओके, सेम बघा. आता 25% आपल्याला विचारलं, 25% ला कसं लिहिणार आपण? याला तुम्ही एकतर 10%, हे बघा, जेव्हा तुम्ही एकदम स्मॉल लेवलला चालू आहे तेव्हा 10-10% करा, आणि तुमची लेवल समजा वाढली की तुम्ही डायरेक्टली 20% काढू शकतात. डायरेक्टली तुम्ही 20% काढू शकतात. ओके, तर 10%, 10% आणि हे 5%. आता 10%ची व्हॅल्यू किती? 50 अधिक 50, आणि 5%ची व्हॅल्यू 50 ची अर्धी 25. तर हे किती होतात? 50 आणि 50 100, आणि 25 हे झाले 125. ओके, तर इथून काय झालं आपल्याला बघा, आपण जे काही सिंपल सिंपल काढले होते 10, 20, 15, 25. ओके, या पद्धतीने आपण खूप इझिली काढले आहे आणि एकदम तोंडी तुम्ही सॉल्व्ह केले आहेत. ओके, तर आता बघा, आपण याच्यानंतर अजून एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. आता 500 चे झाले आपले, बरोबर. आता इथे आपण अजून एक घेऊया की 500 चे काय. आता आता बघा, थोडस आपण अजून थोडस डिफिकल्ट करूया. 3% किती होतात? त्याच्यानंतर आपण जाऊया 9% किती होतात? ओके, समजा आपण आता सर्व आपण 10 आणि 5 मध्येच घेत होतो, तर याच्या पुढे जाऊया आपण की 13% किती होतात? बरोबर, ह्या मधल्या संख्या आहे. त्याच्यानंतर 23% किती होतात? त्याच्यानंतर 52% किती होतात? आणि 99% किती होतात? हे आपण एवढं बघूया आता इथे, की 500 चे एवढे एवढे पर्सेंटेज किती होतात. आपलं इथं टूल लिहून ठेवायचं 500, आणि हा झाला 100%. परत हा झाला 10%, तर हा होणार 50, आणि हा झाला 1% म्हणजे हा होणार 5. बरोबर, हे 3 झाले. कोपऱ्यात एका ठिकाणी लिहून ठेवायचे, जेणेकरून आपल्याला पुढचं एक्झाम्पल एकदम सिंपल जातं. आता बघा, आपल्याला विचारलं इथे 3%. 3%चा अर्थ काय होतो? की 1% अधिक 1% अधिक 1%. बरोबर, 3 वेळेस आपण तुम्ही गुणलं तर तुम्हाला 3% भेटणार. तर 1% ची व्हॅल्यू किती आहे? 5 रुपये. बरोबर, 500चा 1% म्हणजे 5. 5 अधिक 5 अधिक 5 म्हणजे होतात 15. तर आपल्याला काय कळालं की 500 चे 3% 15 आहे. ओके, एकदम इझिली, काहीच याच्यामध्ये म्हणजे खूप किचकट काहीच नाही, एकदम सिंपल आहे. ओके, आता 9% बघा. 9% कसं काढू शकता तुम्ही? 1%, 1%, 1% असंही काढू शकतात, किंवा अजून एक काढू शकतात की 10% वजा 1%. बरोबर, तुमच्याकडे समोर दोन्ही संख्या अवेलेबल आहे, म्हणून तुम्ही असंही जाऊ शकतात. म्हणजे 10% किती होतात? 50 होतात. वजा 1% म्हणजे 5 होतो, म्हणजे किती झाले? 45. किंवा तुम्ही तो 1%ने 5 गुणिले 9 ही करू शकतात. बरोबर, 1% 1 गुणिले 5 या पद्धतीने करू शकतात, किंवा 10% वजा 1%. दोघांपैकी जो सिंपल असेल, तुमच्या डोक्यात येत असेल, त्या पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करा. आता नेक्स्ट बघा, नेक्स्ट आता आपण काय आहे की 13%. आता 13% कसं काढायचं? 13% तुम्ही एकतर असं करू शकता, 10% अधिक 3%. बरोबर, आता 10% ची व्हॅल्यू किती आहे? ही झाली 50. आता 3%. 3% याचा अर्थ काय होतो की 1% गुणिले 3. बरोबर, 1%, 1%, 1%, 3 गुणिले 5 हे किती होतात? की 50 अधिक 15, हे दोघं झाले 65. ओके, तर 13% ची व्हॅल्यू किती होते? 65. राईट. पुढे आता जाऊया की 23%. आता 23% चा अर्थ काय आहे? की 23 म्हणजे 20% अधिक 3%. आता बघा, आपल्याला कॉम्पिटिशन लेवल, आता मी स्टार्टिंगला सांगून दिलं की 10%, 10% आपण करू शकतो. आपण डायरेक्टली आता 20% ची व्हॅल्यू कशी काढू शकतो? की 2 गुणिले 10% करू शकतो. बरोबर, 2 गुणिले 10% म्हणजे 50 झाले, आणि 3% ची व्हॅल्यू 3 गुणिले 1% म्हणजे ही झाली 5. हे किती होतात? 50 गुणिले 2 100, 100, आणि हे 15 115. तर इथं किती झालं? हे टोटल झाले 115. आता पुढचं बघूया आपण. पुढचं आहे आपलं 52. बरोबर, तर 52 मध्ये बघा, 52% आपल्याला सांगितलंय की सर्वात पहिले आपण काय करणार की 50% काढणार, अधिक 2% ऍड करणार त्यात. ओके, 50% किती होतात? 500 चे 100%, 10% हे आहे. आपण काय बघितलं की 100 चे अर्धे 50 होतात, तर 500 चे पण अर्धे करायचे आपल्याला. बरोबर, 100 चे अर्धे 50%, 500 चे अर्धे 250. 50% म्हणजे किती झाले? 500 चे 250, अधिक 2% म्हणजे 2 गुणिले 1% ची व्हॅल्यू किती? 5. तर ह्या पद्धतीने किती होत? 250 अधिक 10 म्हणजे हे झाले 260. तर याचा अर्थ काय झाला की 500 चे 52% हे होतात 260. आता 99% विचारलं आपल्याला, तर 99% आपण कसं काढू शकतो? 90 अधिक 9 करू शकतात तुम्ही, नाहीतर अजून काय करू शकतात की 100 वजा 1%. बरोबर, 100% वजा 1% म्हणजे 99%. 100% म्हणजे किती आहे? 500 रुपये, आणि 1% म्हणजे किती आहे? 5 रुपये. तर 500 मधून 5 गेले तर किती उरतात? हे होतात 495. ओके, 495. बघा, जे काही ऑड फिगर्स होत्या, ऑड फिगर्स पण घेतल्या, म्हणजे जे काही ऑड नंबर्स होते
ते पण घेतले. कोणताही पर्सेंटेज असू द्या, कोणताही पर्सेंटेज असू द्या, तुम्ही ह्या पद्धतीने एकदम इझिली काढू शकता. कशी संख्या असू द्या, कोणतीही संख्या असू द्या. ओके. बघा, सर्वात पहिले घेताना आपण काय केलं, 500, 600, 1000, तर आपण ह्या पद्धतीने संख्या घेऊ. आणि याच्या पुढे जेव्हा आपण मॉडरेट लेवलला जाऊ, ओके, थोडंसं इझी पेक्षा हार्ड लेवलला जाऊ, तेव्हा मी पॉईंट मध्ये संख्या घेणार, की पॉईंट मध्ये आपण टक्के कसं काढणार. ओके. तर ह्या पद्धतीने लक्षात ठेवा, ह्या गोष्टी फॉलो करा, ह्या गोष्टी मॅक्सिमम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा, जेणेकरून आपल्याला अजून याच्यावरती हात बसेल. आता पुढचं अजून बघूया आपण. आता बघा, दुसरं एक्झाम्पल घेतलंय मी, 600चं एक्झाम्पल घेतलंय. आता 600चं आपल्याला इथे विचारलंय, आपल्याला एकदम इझिली काढायचंय की कशाचा आन्सर किती आहे. तर सर्वात पहिले तुम्ही काय करणार, एका कोपऱ्याला लिहून घ्यायचं 600 म्हणजे 100%. ओके, हे झालं. त्याच्यानंतर येतात 10% होतात, म्हणजे 100 वरचा एक शून्य गेला इथं. ओके, म्हणजे 600 मधला पण एक शून्य जाणार, हे होणार 60 होणार. पुढे येतो 1% येतो, म्हणजे 10 वरचा एक शून्य गेला, इथं होणार 6. म्हणजे 660 आणि 6. ओके, 100, 1 आणि हे झालं आपलं, तयार झालं इथं सर्व काही. आता याच्याच बेसिसवरती आपण बाकीचे आन्सर देणार, की 600चे 10% किती होतात. 600चे 10% किती, इथं आपल्याला आहे 10% डायरेक्टली भेटत आहे, हे होतात ते 60 आहे. ओके, हे झालं. 600चे 5% किती आपल्याला विचारलं, 5%. 10च्या अर्धे 5 होतात, म्हणजे 60च्या अर्धे किती होणार. ओके, बघा, इथं आपण ऑलरेडी सॉल्व्ह केले, 10च्या अर्धे होतात ते, तर 60चे आपण अर्धे करायचे, हे होतात 30. ओके, सिंपल आहे, सिंपल, खूप सिंपल आहे. फक्त लक्षात ठेवा. आता 20% विचारलं. 20%चा अर्थ होतो 2 गुणिले 10%. किती आहे 10%, बघा 10%ची व्हॅल्यू ती आहे 60. बरोबर, 60 गुणिले 2 हे होतात 120. हे झाले आपले 120. पुढे आपल्याला विचारलं 50%. 600चे 100%, 600 म्हणजे 100% आहे. ओके, 100चे 50% केलं तर 600 पण चे पण अर्धे करायचे. 100 म्हणजे 50 म्हणजे 100चे अर्धे. ओके, तर 600चे अर्धे किती, 50%चा अर्ध लक्षात ठेवा, की हे होतात अर्धे. ओके, हे झाले 300. पुढे आपल्याला विचारलं की 70% म्हणजे किती. 70% कसं करू शकतो आपण, की 50% अधिक 20% करू शकतो. आता 50% म्हणजे किती बघितलं, 600चे 50% म्हणजे 300 रुपये. अर्धे करायचे डायरेक्ट, लक्षात ठेवा. 50%चा अर्थ होतो अर्धा. ओके, हे झाले 300. अधिक 20% म्हणजे किती, 10%ची व्हॅल्यू आहे 60. 2 गुणिले 60 हे किती होतात, 120. आणि हे 300, हे होतात 420. ओके, तर या पद्धतीने लक्षात ठेवा, ऍडिशन आपल्याला तोंडी करायची आहे, जेणेकरून आपला जो टाइम आहे लिहिण्याचा किंवा ऍड करायचा, तो टाइमही वाचेल. पुढचं बघा, की 75% आपल्याला सांगितलं आता. 75%, 75% म्हणजे तुम्ही कसं करू शकतात, एक तर तुम्ही ऍड करू शकतात. याच्यामध्ये काय ऍड करू शकतात, की 70% अधिक 5%. ओके, सध्या मी तुम्हाला ह्या लेवलला शिकवतोय. पुढं मी तुम्हाला सांगेल की याचा शॉर्टकट फॉर्म्युला काय, 25, 50, 75% काढायचा शॉर्टकट फॉर्म्युला काय. ओके, तर बघा, 75%चा 70 अधिक 75, म्हणजे आपण काय करू शकतो, 7 गुणिले 10%ची व्हॅल्यू किती आहे, कारण 70 आहे ना, 7 गुणिले 10%, 7 गुणिले 60 झाले. आणि त्याच्यानंतर 5%, 10च्या अर्धे 5% होतात, 60च्या अर्धे 30 होतात. ओके, तर ह्या पद्धतीने 7 सकून 42 होतात, हे होतात 420. हे झाले आपले 70%, आणि 5%ची व्हॅल्यू ही झाली 30, म्हणजे हे झाले 450. याचा अर्थ काय झाला, की 75%, 600चे 75% होतात 450. पुढचं आपल्याला 90% विचारलंय. 90% आपण कसं म्हटलं होतं, की 100% वजा 10% करायचं. तर 100%ची व्हॅल्यू आपल्याला इथं दिली बघा, ही झाली 100%ची व्हॅल्यू, म्हणजे ही झाली 600. ओके, आणि त्याच्यातून 10% गेले, म्हणजे 60 गेली. 60 गेली तर किती उरतात, 540. ओके, 540 ही संख्या उरते, लक्षात ठेवा. पुढे की 95%. 95%, आता 95% काढायचंय. बघा, याच्यासाठी सर्वात पहिले मी सांगतो, की तुमचा गुणाकार, भागाकार, बेरीज आणि वजाबाकी या गोष्टीवरती कमांड पाहिजे, जेणेकरून तुम्ही तोंडी आन्सर सांगू शकतात. बघा, इथं उजव्या साईडला वरती कोपऱ्याला आय बटन असेल, आय बटन असेल. ओके, याच्यामध्ये मी बेरीज सिंपल पद्धतीने कशी करायची, म्हणजे विदाऊट एनी, तुम्हाला काहीच फॉर्म्युला नाही, काहीच नाही, अंडरस्टँडिंग करून बेरीज इझिली कशी करायची, ती मी तिथं, तो व्हिडिओ एक आहे तिथं अवेलेबल, तो बघू शकतात. आणि सेकंडली, ज्या काही गुणाकाराच्या ज्या काही ट्रिक्स आहे, ओके, सिंपल सिंपल ट्रिक्स आहेत, त्या गुणाकाराच्या ट्रिक्सही मी तिथे टाकल्या आहे, तर तुम्ही त्या आय बटनवरती क्लिक करूनही बघू शकता. नेक्स्ट बघा, आपल्याला विचारलंय की 99%. आता 99% आपण कसं बघितलं होतं, की 100% वजा 1%. बरोबर, तर 100% किती होतात, हे होतात 600, आणि 1% किती आहे, 6. तर हे किती होतात, 594. 594 एवढे होतात. पुढचं बघा, की 95% विचारलंय. 95% आपण कसं करणार, की 90% अधिक 5%.
राईट. तर 90% बघा, 90% आपण काय केलं होतं, की 90% आपल्याला काढायचं आहे याच्यामधलं. तर एकतर तुम्ही तोंडी काढू शकतात, की 90% कसं होतात, 100% वजा 10%. राईट. हे झाले 100 वजा 10% हे झाले 60. आणि त्याच्यामध्ये 5% मिळवायचे तुम्हाला. 10चे अर्धे 5 होतात, म्हणजे 30च्या तुम्हाला 60चे अर्धे 30 होतील. ओके. तर ह्या पद्धतीने 630 झाले. 630 मधून 60 गेले तर किती होतात? 570. ओके. तर या पद्धतीने तुम्ही 95% काढू शकतात. अजून पुढे काय विचारलंय बघा. ह्या संख्या आपण इथे मांडून आता मी हा क्लिअर करतो आणि इथून आपण अजून काही करण्याचा प्रयत्न करू. ओके. तर आता बघा, पुढचा जो पर्सेंटेज जो बाकी आहे आपला, तो आहे 22%, 25%, 31% आणि 91%. ओके. तर आता याच्यामध्ये बघूया आपण की तो कशा पद्धतीने काढू आपण. आता बघा, पुढचा आहे की 22% काढायचं आहे आपल्याला. 22%चा अर्थ काय होतो, की 2 गुणिले 10% होणार, बरोबर. 20% अधिक 2% ह्या पद्धतीने. तर 20% म्हणजे किती? 10 गुणिले 10 होणार. 10% म्हणजे 60 होतात. तर 20% म्हणजे किती? 120 होणार. ओके. ह्या पद्धतीने शिकून घ्या आता. आणि 2%, 1% 6 आहे, तर 2% किती? 12. तर हे किती झाले? हे झाले 132. ओके. 132 झालंय. पुढचं आहे आपल्याला विचारलं 25%. 25% कसं काढणार? 20% अधिक 5%. तर आता 20% कसं काढणार बघा तर. 10% म्हणजे 60 आहे, तर 20% म्हणजे किती? 120. राईट. आता आणि 5%. 5% म्हणजे 10%चे अर्धे किती होतात? 10% म्हणजे 60 आहे, तर 5% किती होणार? हे होणार 30. ह्या पद्धतीने तोंडी आता काढत चला. 120 अधिक 30 हे होतात 150. राईट. आता पुढे जाऊया आपण. 31% आपल्याला सांगितले. 31% कसं काढणार? 30% अधिक 1%. तर हे टोटल होतात 31%. ओके. 10% म्हणजे 60 होतात. तर 30% म्हणजे 10चे 3 पट केले तर 60चे 3 पट किती होणार? किंवा 60 गुणिले 3 किती होणार? हे होणार 180. ओके. आणि 1%ची व्हॅल्यू काय आहे? 6. तर ही झाली 186. नेक्स्ट काय आहे? की 91%. वरती लिहितोय मी 91%. आता 91% कसं? बघा, एक करू शकता तुम्ही. 100% वजा 10% हे झाले 90%. ओके. याच्यामध्ये ऍड करायचा 1% ऍड करायचा. तर किती झाले? 100. इथंच तुम्हाला भेटतंय त्याच्या 100% आणि 10% हे दोघांचे मायनस. 600 मधून 60 गेले, किती होतात? 540 अधिक 1%ची व्हॅल्यू ही होते 6, म्हणजे होतात 546. ओके. तर या पद्धतीने बघा, कोणताही टक्के असू द्या, किती पर्सेंटेज असू द्या, तुम्ही इझिली म्हणजे तुम्ही विदाऊट पेन पेपर किंवा तुम्ही तोंडी हे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतात. ओके. तर ह्या पद्धतीने लक्षात ठेवा, आज जो काही आपण पार्ट बघितला आहे हा पूर्ण बेसिक पार्ट आहे, जो आपल्याला पुढच्या एक्झामची तयारी करण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आज जो आपण पार्ट बघितला की याच्यामध्ये पर्सेंटेज कसं काढायचं किंवा कोणत्याही संख्येचा कसाही पर्सेंटेज तुम्ही काढू शकतात. ओके. तर बेसिकली एक काम करा, तुम्ही अजून काही एक्झाम्पल घ्या की याच्यामध्ये तुम्ही काय करू शकतात, की दुसरी एखादी संख्या घ्या, जसं की 1000 झाली. ओके. 1000चे पर्सेंटेज काढा किंवा 1200 झालं, याचे पर्सेंटेज काढा आणि ते ऍड करायचा प्रयत्न करा. तुमच्या मनाने कोणतेही पर्सेंटेज घ्या आणि मॅक्सिमम सराव करायचा. ओके. हा पूर्ण तुमचा बेसिक चॅप्टर आहे. बेसिक ट्रिक्स तुम्हाला याच्यावरून सॉल्व्ह करायचे आहे. आता नेक्स्ट टॉपिक मध्ये आपण काय करणार, जो पार्ट 2 असेल, की याच्यामध्ये आपण जे काही लेखी एक्झाम्पल आहे, ओके, जे आपल्याला एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतात, ते एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करायचा प्रयत्न करणार आहोत. ओके. आता याच्यामध्ये बघा, तुम्हाला एखादी कन्सेप्ट आडली असेल किंवा एखादी गोष्ट कळाली नसेल तर तुम्ही मला ती कमेंटमध्ये सांगा किंवा तुम्ही मला तो ईमेलही करू शकतात, जेणेकरून आपण तो पुढच्या लेक्चरमध्ये, व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण कव्हर अप करण्याचा प्रयत्न करू. ओके. धन्यवाद.